विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. हुतात्म्यांच्या आंदोलनात मध्यस्थी करायला गेलेले शिवाजीराव नाईक सभासदांच्या रोषात. राजीनामाच हवा म्हणत प्रस्ताव धुडकावला. हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडी यांच्या राजीनाम्यावरून सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मध्यस्थीचा प्रयत्न करणारे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना आंदोलकांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला. तडजोड नको, आता फक्त राजीनामाच द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला, ज्यामुळे काही काळ आंदोलनस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. सोमवारपासून किरण नाईकवडी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सभासद ठिय्या मारून आहेत. या वादात तोडगा काढण्यासाठी शिवाजीराव नाईक मैदानात उतरले होते. त्यांनी वैभव नाईकवडी यांच्या वतीनं सवलतीचा प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव ऐकताच आंदोलक भडकले. किरण नाईकवडी यांनी शिवाजीराव नाईक यांना भाषण करतानाच रोखले आणि वैभव नाईकवडी यांना वेळ दिला तर ते सभासदांचे वाटोळे करतील, अशा शब्दात प्रहार केला. दुसरीकडे मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब नाईकवडी यांना तर आंदोलकांनी बोलूच दिलं नाही. इथून पुढे पुन्हा इकडे यायचे नाही, असा थेट दमच किरण नाईकवडी यांनी त्यांना दिला. शिवाजीराव नाईक यांनी वैभव नाईकवडी यांची बाजू सावरून धरल्याची भावना निर्माण झाल्याने आंदोलकांचा संयम सुटला होता. या आंदोलनात कारखान्याच्या 21 पैकी 12 संचालकांनी उडी घेतल्याने पेच अधिक गंभीर झाला आहे. वैभव नाईकवडी यांनी तातडीने खुर्ची रिकामी करावी आणि कारखान्याचे कर्ज स्वतः फेडावे. कारखाना कसा चालवायचा ते आम्ही बघून घेऊ, असा इशारा केदार नाईकवडी यांनी दिला. तडजोडीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने आणि शिवाजीराव नाईक यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने आता हुतात्मा कारखान्याचा हा सत्ता संघर्ष कोणत्या वळणावर जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.